छात्राः गतवीडियोमध्ये वयं दृष्टवन्तः अमरकोश तथा रम्यसंस्कृतम्। इदानीं वयं पश्यामः समासाः। मुलांनो, मी काही वाक्य ऐकवते, ती काळजीपूर्वक ऐका. भारतात राहणाऱ्या सर्वच लोकांना खूपच आनंद झाला होता. रोगाने बेजार झालेल्या माणसाला औषधे वेळचे वेळी दिली जावीत. भूकंपग्रस्तांसाठी प्रत्येकाने शक्तीप्रमाणे मदत द्यावी. पक्षी आकाशात मनास वाटेल तसे फिरतात. हत्तीसारखे तोंड असणारा देव मुलांना फार आवडतो. ऐकलीत ही 5 वाक्य? आता पहिल्या वाक्यातील शब्द बघा. भारतात राहणाऱ्या सर्वच लोकांना. याऐवजी जर मी भारतीयांना असा शब्दप्रयोग केला तर, आणि दुसऱ्या वाक्यात रोगाने बेजार झालेल्या माणसाला याऐवजी जर मी रोग्याला असा शब्दप्रयोग केला तर, आणि तिसऱ्या वाक्यात भूकंपग्रस्तांसाठी प्रत्येकाने शक्तीप्रमाणे याऐवजी यथाशक्ती असा शब्दप्रयोग केला तर, आणि पक्षी आकाशात मनाच वाटेल तसे मग मी यथेच्छ असा शब्दप्रयोग केला तर, हत्तीसारखे तोंड असणारा देव मी जर गजानन असा शब्दप्रयोग केला तर जमेल ना? चालेल की नाही? नक्कीच चालेल. यामुळे होईल काय माहिती का? यामुळे झालं काय की वाक्य सुटसुटीत झाली, अर्थपूर्ण शब्द मिळाला, अर्थ थोडक्यात स्पष्ट झाला आणि भाषेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालं. बरोबर ना? यालाच संस्कृतमध्ये म्हणतात सम्यक अस्यन्ते पदानी इति. पदे योग्य रीतीने ठेवणे किंवा पदाच्या जागी योग्य शब्द आखणे, लिहिणे म्हणजेच समासाची रचना होय. छात्राः एतानि उदाहरणानि पश्यत. सूर्यस्य प्रकाशः सूर्यप्रकाशः, दशरथस्य पुत्रः दशरथपुत्रः, प्रियः देशः प्रियदेशः, वाल्मीकिना रचितं वाल्मीकिरचितं, कार्ये मग्नः कार्यमग्नः, सुखञ्च दुःखञ्च सुखदुःखे, रामः च लक्ष्मणः च रामलक्ष्मणौ, नीलः कण्ठः यस्य सः नीलकण्ठः, एकः दन्तः यस्य सः एकदन्तः, दीने दीने प्रतिदिनम्. मुलांनो, इथे तुमच्या लक्षात आलं असेल संक्षेपः नाम समासः. या उक्तीचा उपयोग इथे बरोबर सार्थ ठरला तो असा, सूर्यस्य प्रकाशः या 2 पदांऐवजी सूर्यप्रकाशः हे एकच पद तयार झालं. म्हणजे मोठ्या पदांऐवजी जर लहान संक्षेपमध्ये जर पद तयार झालं तर त्याला सामासिक पद असं म्हटलं जातं. अशी ही सामासिक पदं आपल्याला बनवता आली पाहिजेत, ओळखता आली पाहिजेत, आणि त्यांचा विग्रह म्हणजे सामासिक पदाचा पुन्हा त्यांची पदं विभक्त करता आली पाहिजेत, म्हणजे विग्रह करता आला पाहिजे. हे सगळं शिकण्याआधी आपण समासांचे प्रकार किती आणि कोणते, आणि यावर्षी आपल्याला कोणता समास शिकायचा आहे त्यावर नजर टाकूया. छात्राः समासानां प्रमुखाः प्रकाराः 4. अव्ययीभावः, तत्पुरुषः, बहुव्रीहिः तथा द्वन्द्वः. तत्पुरुषस्य प्रकारः अस्ति कर्मधारयः तथा नयतत्पुरुषः. कर्मधारयः समासस्य प्रकारः अस्ति द्विगुसमासः. यापैकी विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला आत्ता प्रथम सत्रामध्ये द्वंद्व समास अभ्यासायचा आहे आणि द्वितीय सत्रामध्ये तत्पुरुष या समासाची माहिती घ्यायची आहे. मुलांनो, थोडक्यात समास या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला तो असा, शब्दांच्या
एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणता येईल सामान्यपणे. तो सामासिक शब्द कोणकोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण जेव्हा त्याची फोड करून सांगतो त्या फोड करून सांगण्यालाच विग्रह असे म्हणतात. म्हणजे समास हा नवा शब्द तुम्हाला कळला. आता विग्रह. समासात निदान 2 शब्द किंवा 2 पदे एकत्र आलेली असायला हवीत. या 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्त्व अधिक आहे, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपणास प्रामुख्यानं बोलायचं असतं, यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात आले आहे. आता पहिलं पद जर का प्रमुख असेल तर तो अव्ययीभाव समास असतो. दुसरं पद प्रमुख असेल तर तो तत्पुरुष समास असतो. दोन्ही पदं महत्त्वाची असतील तर तो द्वंद्व समास असतो. आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर तो बहुव्रीही समास होतो. असे आत्ताच पाहिले आपण समासांचे 4 प्रकार आणि त्यांना दिलेली 4 नावं. द्वंद्व समासाचे 2 प्रकार आहेत. एक इतरेतर द्वंद्व आणि दुसरा समाहार द्वंद्व. द्वंद्व समासः उभयपदप्रधानः समासः अस्ति. तुमच्यासमोर जी चित्र दिसतात ती बघा. चंद्रसूर्यौ, बालकबालिकाः, वृक्षलताः. या सामासिक पदामध्ये चंद्रसूर्यौ याचा विग्रह करून दाखवलेला आहे. चंद्रः च सूर्यः च. याचा अर्थ च या अव्ययाची योजना केली आहे आणि प्रत्येक पद वेगळं केल्यानंतर तो च अव्यय वापरण्यात आलेला आहे. या दुसऱ्या उदाहरणात बघा. बालक बालिकाः. बालकाः च बालिकाः च. वृक्षलताः. वृक्षाः च लताः च. आत्ता आपण जो समास अभ्यासत आहोत त्याविषयी असं म्हणता येईल की या समासामध्ये नेहमी द्विवचन किंवा बहुवचन वापरलेलं असतं. याशिवाय शेवटच्या पदाचं जे लिंगवचन आहे ते संपूर्ण समासाचं लिंगवचन असतं. समस्तपदं नित्यं द्विवचने बहुवचने वा अस्ति. समस्तपदस्य लिंगम उत्तरपदानुसारम. विग्रहे प्रतिपदम प्रथमा विभक्ती ही योजनीया. हा जो विग्रह दिला आहे चंद्रसूर्यौ त्याचा विग्रह आहे चंद्रः च सूर्यः च. या विग्रहामध्ये प्रथमाच म्हणजे प्रथमा विभक्तीचाच उपयोग केलेला आहे. चंद्रः च सूर्यः च म्हणजे चंद्रः सूर्यः. पुढच्या उदाहरणामध्ये बालकाः बालिकाः, वृक्षाः लताः. इथे प्रथमा विभक्तीचाच उपयोग केलेला दिसतो. विग्रहे प्रतिपदंच च इति अव्ययम उपयोक्तव्यम. च अव्ययाचा उपयोग नव्याने करण्यात आलेला आहे. समस्तपदं बहुवचने चेत प्रतिपदम अर्थानुसारम. पूर्ण पद जरी बहुवचनात असलं त्यानुसार विग्रहामधील प्रत्येक पद हे बहुवचनातच येतं. समस्त पदम द्विवचने चेत प्रतिपदम एकवचनम. समस्त पद द्विवचनात जर असेल, उदाहरणार्थ चंद्रसूर्यौ हे द्विवचन आहे पण त्याचा विग्रह मात्र एकवचनात आला आहे. चंद्रः हे एकवचन आहे, सूर्यः हे एकवचन आहे. बालक बालिकाः, शेवटी बालिकाः हे बहुवचन आहे म्हणून समासातले जे घटक वेगवेगळे केलेत, बालकाः हे प्रथमा बहुवचन, बालिकाः हे प्रथमा बहुवचन, तर वृक्षाः लताः हे प्रथमा बहुवचन आहे. मुलांनो, परीक्षेतील प्रश्न सोडवताना या 3 टप्प्यामध्ये हा समासाचा प्रश्न सोडवायचा असतो. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. मुलांनो, पुन्हा एकदा बघूया. चंद्रसूर्यौ यात शेवटी यौ या घटकावरून असे कळते की देवौप्रमाणे याचं द्विवचन आहे.
या सामासिक पदात दोन्ही घटक पुल्लिंगात आहेत, म्हणजे चंद्र आणि सूर्य, आणि त्यांच्या प्रथमा इथे आहेत, म्हणजे चंद्रः आणि सूर्यः. आणि प्रत्येक पदापुढे च हे स्वतंत्र अव्यय लावले जाते, ते विग्रहात. आता अशी पुल्लिंगी द्विवचनाची आणखी उदाहरणे पाहूया. मुलांनो, ही जी नावं दिसत आहेत तुमच्यासमोर, त्यामध्ये द्विवचनाची रूपं आहेत आणि 2-2 नावं आहेत. ही चंद्रसूर्यप्रमाणे करता येतात का पहा बरं. आणि वहीत लिहिताना 3 कॉलममध्ये ती लिहायची आहेत: सामासिक पद, विग्रह तथा समासाचे नाव. इथे पहा, बालक बालिकाः, यात शेवटी काः हे पद आहे. यावरून असं कळतं की समासातील घटक हे बहुवचनी आहेत, कारण काः हे आकारांत स्त्रीलिंगीचं बहुवचन आहे. तसेच यातील घटक पाहिले तर बालक व बालिका हे 2 घटक आहेत, म्हणजे द्विवचन. मग हा द्विवचनी समास असून शेवटच्या पदावरून असं कळतं की हा बहुवचनी आहे, म्हणून त्याचा विग्रह होतो. बालकचे बहुवचन बालकाः आणि बालिकाचे बहुवचन बालिकाः. आणि च हे अव्यय प्रत्येक पदापुढे दिलेले आहे. बालक बालिकाः प्रमाणे ही उदाहरणं सोडवता येतील का पहा बरं. छात्रछात्राः, पुरुष महिलाः, भूपसेवकाः, तालकुंचिकाः. ताल म्हणजे कुलूप, कुंचिका म्हणजे चावी. मुलांनो, हे जे चित्र दिलेत ना, हे परीक्षेला असे नसतात बरं का. हे आपल्याला समजण्यासाठी पाठ्यपुस्तकात चित्रांची व्यवस्था केलेली आहे. आता हे तिसरं चित्र पाहूया. या तिसऱ्या उदाहरणात वृक्षलताः. आधीच्या दोन्ही चित्रात 2 घटक आणि पुष्कळ घटक होते, त्याप्रमाणे या वृक्षलताःच्या साठीचे दिलेले चित्र, यात पुष्कळ झाडे म्हणजे वृक्ष व वेली म्हणजे लता आहेत, व शेवटचे ताः हे आकारांत स्त्रीलिंगी बहुवचन दर्शवते. या समासातील घटक वेगळे करूया आता. वृक्ष, लता हे 2 घटक विलग केले. आता शेवटी बहुवचनाचे चिन्ह आह आल्याने या घटकांनाही बहुवचनी करावं लागेल. वृक्षचे वृक्षाः बहुवचन होते, तर लताचे लताः हे बहुवचन होते, आणि प्रत्येक पदापुढे च अव्यय द्यावा लागतो. म्हणून या समासाचा विग्रह झाला वृक्षाः च लताः च. मुलांनो, आता जर वृक्षलते असा समासिक घटक आला असता तर विचार करावा लागला असता, शेवटी काय आहे? लते. लताचे द्विवचन म्हणजे लते. यावरून या समासात 2च घटक आहेत, म्हणजे हा द्विवचनी समास आहे, आणि त्यांची पदं स्वतंत्र करूया आता. वृक्षची प्रथमा विभक्ती वृक्षः, लताची प्रथमा लता, आणि च हे अव्यय प्रत्येक पदापुढे, म्हणजे वृक्षः च लता च. वृक्ष च लता च इतरेतर द्वंद्व समास. यामध्ये एक घटक, म्हणजे एक घटक पुल्लिंग आहे वृक्ष, तर दुसरा घटक स्त्रीलिंगी आहे लता. अशी ही उदाहरणे येऊ शकतात. तर याप्रमाणे आणखी उदाहरण आहे राम सीते, छात्र छात्रे, रमेश अलके. यांचा समास विग्रह करून लिहिता येईल का पहा बरं. मुलांनो, आता आपण कृती क्रमांक 1 आणि कृती क्रमांक 2 हे पाहायचे. त्यानंतर जिज्ञासापत्रम. या चित्रात खाली पुष्पपत्राने लिहिलेलं आहे. मग आपलं ठरल्याप्रमाणे अंत्य म्हणजे शेवट काय आहे? पुष्पाणीचा नी. नी म्हणजे वनप्रमाणे वनम, वने, वनानी. हे नपुसकलिंगाचं बहुवचन आहे. याचा अर्थ या समासात असलेले जे 2 घटक आहेत ते दोघंही नपुसकलिंग बहुवचन असायला हवेत. कळतंय ना? मग करा याचा विग्रह. कसा होईल? या चित्रावरनंही कळतंय की फुलं आहेत आणि पानं पण आहेत, म्हणजे हे 1 आणि 2पेक्षाही अधिक आहेत, बहुवचन आहे. म्हणून पत्र आणि पुष्प हे दोघंही नपुसकलिंगी एकवचन आहे, आणि त्यांचे बहुवचन आहेत पत्राणी, पुष्पाणी. मग सामासिक विग्रह होतो पत्राणी च, पुष्पाणी च, इतरेतर द्वंद्व समास. आता या कृतीतील उरलेली ही 2 चित्र पहा. पहिल्या चित्रात काय दिसत आहे? मार्जक आणि सुधाखंड. आता यांची रूपं तुम्ही बनवा बरं. त्यानंतरचं तिसरं चित्र आहे, त्यात दिसत आहेत वस्तू वाट्या म्हणजे कंसः आणि चमसः. चमच्याला म्हणतात चमसः. आता तुम्ही करा.
आलं का उत्तर? मार्जकः च सुधाखंडः च. हे उत्तर आलं असेल तर अगदी बरोबर. आता दुसऱ्या चित्राचे उत्तर काय आले सांगा. हे आले का? कंसाः च चमसाः च. हे उत्तर आलं असेल तर अगदी बरोबर. आता कृती क्रमांक 2, चित्रं दृष्ट्वा समासविग्रहं लिखत. यासाठी मी तुम्हाला फक्त थोडा क्ल्यू देते. पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय स्कंदः च गणेशः च. दुसऱ्या चित्रामध्ये हत्ती, वाघ, सिंह आणि हरिण म्हणजे पशु आहेत आणि झाडावर बसलेले पक्षी आहेत. मग तुम्ही कसं कराल तो विचार करा. आणि तिसऱ्या चित्रामध्ये कुलूप आणि किल्ली आहे. कुलपाला म्हणतात ताल आणि किल्लीला म्हणतात कुंचिका. मुलांनो, यानंतर जिज्ञासापत्रम हे तुम्ही सोडवायचं आहे. त्यातील काही घटक तुम्हाला कळत नसतील तर ती नावं फक्त मी तुम्हाला सांगते. नारंगफलम, द्राक्षाफलम, अंकनी, लेखनी, उमाशंकरः, चटका, पिपीलिका, मत्स्यः, मंडूकः, कर्गजम, लेखनी, अंकनी. मुलांनो, हे मूळ शब्द मी तुम्हाला सांगितले. आता तुम्ही सामासिक पद तयार करा, त्यांचे विग्रह करा आणि आपल्या वहीत लिहा. मुलांनो, आत्ताच आपण द्वंद्व समासाचे 2 प्रकारातील पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास अभ्यासला. आता अभ्यासूया समाहार द्वंद्व. आता ही चित्र पहा. समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं यावर एक नजर टाका आणि मग आपण यातील नियम समजावून घेऊया. द्वंद्व समासाचा हा दुसरा विभाग म्हणजे समाहार द्वंद्व समासः. यातही दोन्ही पदांना समान महत्त्व आहेच. इतरेतरप्रमाणे यातही च अव्ययाचा वापर केलेला दिसतोय बघा प्रत्येक पदापुढे. तिसरी बाब, हा समास केवळ नपुसकलिंगीच असतो. म्हणजे या सामासिक पदांच्या शेवटी बघा म हा हलंत्य म्हणजे पाय मोडलेला म दिसतो. या समासाची ही एक खूण आहे. हा समास नित्य एकवचनीच असतो. म्हणजे वनमप्रमाणे वनम, वने, वनानी यातील वनमप्रमाणे म हलंत्य ही ओळखण्याची समाहार द्वंद्व समासाची खूण आहे. हा समास नित्य एकवचनीच असतो. शरीराचे अवयव म्हणजे हस्तौ पादौ, याला हस्तपादम असा शब्दप्रयोग आहे म्हणजे समास आला आहे. परस्पर विरोधी पदार्थ किंवा व्यक्ती किंवा जीवजंतू जसे मूषक मार्जारम, अहिनकुलम, तसेच सूक्ष्म जीवांचा समूह युकालिक्षम. त्याप्रमाणेच जे घटक नेहमी सोबतीने राहतात जसे त्यांचे नित्य साहचर्य असते. हळदी कुंकू, त्याला संस्कृतमध्ये हरिद्रा कुंकुमम, तसेच तिलगुडम हाही सामासिक शब्द आहे. याशिवाय साहचर्य असणारे शब्द दुग्ध शर्करा म्हणजे काय, दुधात साखर जशी एकरूप होते ते घटक, दूध साखर अशा घटकांचाही समावेश होतो. काही वेळा सैन्यातील घटकही या समाहार द्वंद्वाची उदाहरणं यामध्ये येतात. खरं म्हणजे अर्थाला प्राधान्य असलेला हा समासाचा प्रकार म्हणजे समाहार द्वंद्व समास होय. या समासाच्या विग्रहामध्ये जसे च अव्ययाचा वापर केला जातो त्याप्रमाणे एतयोः, एतेषां, एतासाम या घटकांचाही समावेश करावा लागतो. पुल्लिंग 2 घटक असतील सामासिक पदामध्ये तर एतयोः समाहारः द्वंद्व समास. पुल्लिंग पुष्कळ घटक असतील तर एतेषां समाहारः द्वंद्व समास. आणि स्त्रीलिंग घटक असल्यास एतासाम समाहारः द्वंद्व समास असा वाक्यात उपयोग करावा लागेल. म्हणजे एतयोः, एतेषां आणि एतासाम या घटकांची योजना या समाहार द्वंद्वाच्या विग्रहामध्ये करावी लागते. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. हा समास लिहिताना 3 टप्प्यामध्ये लिहावा लागेल. सामासिक पद, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव. मग अशी मी इतरेतर द्वंद्व समासामध्ये तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. या पहिल्या उदाहरणात बघा, मूषक मार्जारम, म हलंत्य आहे
नपुसकलिंगम. हे जातवैरम म्हणजे परस्पर एकमेकांचे वैरी आहेत असेही घटक या समासात येतात. म्हणून मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. दोन्ही पुल्लिंगी घटक म्हणून एतयोः. गुलाबी अक्षरातलं बघा, एतयोः हा नवा घटक इथे योजला आहे. त्यानंतर या दुसऱ्या उदाहरणामध्ये हस्तपादम शरीर अवयवाहा, 2 हात आणि 2 पाय, मध्वीवचन घेतलं आहे. हस्तचं हस्तौ, पादहचं पादौ, हस्तौ च पादौ च एतेषाम समाहारः. पुष्कळ आहेत म्हणजे 2हून अधिक घटक आहेत म्हणून एतेषाम समाहारः द्वंद्व. इथे पहा युकालिक्षम सूक्ष्मजीवाहा. युकाहा म्हणजे डोक्यातल्या केसात होणाऱ्या त्या कीटक म्हणजे उवा, आणि लिक्षा म्हणजे लिखा. युकाहा हे बहुवचन आहे, लिक्षाहा हेही बहुवचन आहे म्हणजे दोन्ही स्त्रीलिंगी घटक असून बहुवचनात आहे म्हणून एतासाम. एतासाम समाहारः द्वंद्व समास. पुढच्या चित्रात बघा हरिद्रा कुंकुमम. हरिद्रा म्हणजे हळद, आकारांत आहे शेवट. कुंकुमम हा नपुसकलिंगम आहे, एक स्त्रीलिंगम एक नपुसकलिंगम, आणि याची क्वांटिटी सांगता येत नाही म्हणून एतयोः समाहारः. एतयोः समाहारः द्वंद्व समासः. पुढच्या चित्रामध्ये तिलगुडम. नित्य साहचर्य ज्यांचं आहे हे बरोबरच असतात. तिलाहा च गुडः च एतेषाम. इथे पण तीळ किती आणि गुळ किती यांचा प्रमाण किंवा हे किती क्वांटिटीत आहे सांगता येत नाही म्हणून एतेषाम समाहारः. दोन्हीही घटक पुल्लिंगात आहे म्हणून एतेषाम समाहारः द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासाची ही उदाहरणं सोडवा आणि आपल्या वहीत लिहा. हे 3 टप्प्यात असलेली उदाहरणं ही आपल्या पाठ्यपुस्तकात जशी 3 चित्र आणि 3 उदाहरणं दिली आहेत त्यानुसार सोडवायची आहेत. मुलांनो, यानंतर समाहार द्वंद्वाची उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. आत्ता आपण जे नियम आणि पाठ्यपुस्तकातील उदाहरणं पाहिलीत त्याप्रमाणेच तुम्ही सोडवा. शीतोष्णम, मुखहस्तम, गजतुरगम, पाणिपादम, करचरणम, अहिनकुलम आणि मुखनासिकम. आमोदः या पुस्तकाचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना समासांचा विग्रह करावा लागतो आणि समास ओळखावे लागतात. तर आनंदः या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्यांना केवळ जोड्याजुळवाच्या स्वरूपामध्ये हा समासांचा प्रश्न विचारला जातो. छात्राः, आमोदः अस्मिन् पुस्तके पृष्ठक्रमांक 48 पानावर लेखनकौशलं द्वितीयः. अत्र येवलादर्शनस्य वृत्तान्तं तथा लेखनमस्ति. मुलांनो, या लेखनकौशलम 2मध्ये येवलादर्शनाचं म्हणजे येवला नगरीचं वर्णन आहे. ही कृती करायची आहे. येवलादर्शनस्थाने स्वनगरवर्णनम प्रियनगरवर्णनम लिखत. हे येवलादर्शन वाचून तुम्ही तुमच्या नगरीचं वर्णन करू शकता किंवा तुम्हाला आवडलेल्या एखाद्या नगराचं वर्णन याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आता हे जे लेखन कौशलम आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आपल्या पाठ्यपुस्तकात तुम्ही पाहायचं आहे, पाठ्यपुस्तक उघडा, त्याप्रमाणे वर्णन करा. या लेखन कौशलमचा उद्देश असा आहे, आपण पूर्ण संस्कृत पुस्तकाचा अभ्यास करतो आहे, आपल्याला भाषा विकास आपला झालेला आहे, त्याद्वारे आपण वाक्यरचना करू शकतो का, किंवा आधारासाठी जर एखादी अशी वाक्यरचना मिळाली तर त्याद्वारे आपण आपल्या मनाचा विषय घेऊन वाक्यरचना करू शकतो की नाही, तो प्रयत्न करणे हाच लेखन कौशलमच्या मागचा उद्देश आहे. येवला दर्शनम महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडलम महाराष्ट्रमिति प्रख्यातं राज्यं भारतदेशे भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक आदिदृष्ट्या संपन्नं राज्यमेतत्. अत्र बहूनि पर्यटनस्थलानि प्रसिद्धानि सन्ति. तेषु येवलाविषयकं विवरणम् अत्र कृतमस्ति. भौगोलिकस्थानं महाराष्ट्रे नाशिकमण्डले येवला इति प्रसिद्धं नगरमस्ति. प्रकृतिः प्राकृतिकसौन्दर्येण विलसति एषा नगरी. अत्र निसर्गशोभा अवर्णनीया. प्रख्यातानि स्थलानि तात्या टोपे जन्मस्थलं वीर स्वातन्त्र्यसेनानी तात्या टोपे महोदयस्य इदं जन्मस्थलं. तात्या टोपे महाभागस्य प्रतिमा अत्र विलसति.
तिलकमैदानस्थलम् अत्र एव लोकमान्यतिलकमहाभागः भाषणम् अकरोत्। पैठणीनिर्मितिकेन्द्रं पैठणी इति महाराष्ट्रस्य विख्यातः शाटिकाप्रकारः। येवला इति पैठणीशाटिकायाः विश्वप्रसिद्धम् उद्योगकेन्द्रं। पैठणीशाटिकायाः ग्राहकाः देशविदेशेभ्यः अपि येवलानगरम् आगच्छन्ति। उत्सवाः येवलापत्तने रङ्गोत्सवः, विजयादशमी, मकरसङ्क्रान्तिः इत्यादयः वैशिष्ट्यपूर्णाः उत्सवाः उत्साहेन सम्पद्यन्ते। समीपवर्तीनि स्थलानि अनकायिदुर्गः येवलापत्तनस्य उत्तरस्यां दिशि नातिदूरस्थितः सुविख्यातः अनकायिदुर्गः। शिर्डीतीर्थक्षेत्रं दक्षिणस्यां दिशि श्रीसाईबाबा गुरुणां शिर्डीनगरं सुविख्यातं। त्र्यम्बकेश्वरक्षेत्रं पश्चिमस्यां दिशि श्रीक्षेत्र त्र्यम्बकेश्वरनगरं वर्तते। कोटमगावतीर्थक्षेत्रं पूर्वदिशि कोटमगावस्थित जगदम्बायाः मन्दिरं प्राचीनतमम्। कथं गन्तव्यं? बसमार्गेण अथवा स्ववाहनेन नाशिक्तः 95 किलोमीटर् दूरे येवलानगरम् अस्ति। रेलयानेन मध्यरेल विभाग येवलाप्रसिद्धं रेलस्थानकं। विमानयानेन समीपस्थं विमानपत्तनम् औरङ्गाबाद् नगरम् अस्ति। येवलादर्शनार्थं 3-5 दिनानां सम्पूटितमूल्ययुक्ता पर्यटनव्यवस्था अस्ति। इतोपि अधिकं विवरणार्थम् अत्र सम्पर्कः साधनीयः। दूरवाणीक्रमाङ्कः अस्ति 0255965432 1।